छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नाम तयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। हे सगळं त्या फक्त आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी मुद्दामून करत असतील असं खरंच नाही वाटत मला। तुम्ही काळजी करू नका, मी आधी त्याला परमेश्वरच्या ताब्यातून सोडवायचा पूर्ण प्रयत्न करू। तो परमेश्वर, त्याच्या सगळ्या ऑप्शनचा आपल्याला सगळ्या बाजूने विचार करावा लागेल। सुलेखाचा पत्ता मिळवीन आणि मगच त्याला सोडेल। यामुळे आपले पुढचे प्लॅन्स आणि सगळे प्रयत्न फसणार तर नाहीत ना? कसले प्रयत्न करायचे आणि कुठल्या दिशेला करायचे काहीच समजत नाहीये। त्याची ती मागणी, अरे काय सारखा सुलेखाचा पत्ता मागत होता आणि मला म्हणाले की तुला विचार तुझा आणि सुलेखाचा काय संबंध आहे। तुझा आणि सुलेखाचा काही संबंध नाहीये ना? अरे माझा आणि सुलेखाचा आता काय संबंध असणार आहे? मग त्याला एकदा सांगून कळत का नाहीये? अरे कदाचित त्या विक्रांतने त्याच्या डोक्यात भरलं असेल। माझी ती वॉर्डन इन कंपनीची सीडी सुलेखाच्या घरी सापडली ना म्हणून। बरं आजोबा काय म्हणाले? ते एक वेगळंच टेन्शन आहे। मला सगळं सांगावं लागलं त्यांना। नाही म्हणजे मी आपल्यात जे काही ठरलं ते सगळं नाही सांगितलेलं त्यांना, पण सांगावं लागलं। कसला विचार करतोयस? या परमेश्वरची पुढची चाल काय असू शकेल? परमेश्वर जे काही करतोय ना ते त्याच्या डोक्यानं करत नाहीये आधी। यशवंतरावांनी जसं ठरवलंय ना तसंच तो करतोय। मग ही संधी आहे। बाबा बाबा वंश खोलीत नाहीये तो। काय? घरात कुठेच दिसत नाहीत ते। आम्ही सगळीकडे शोधलं, मला काही बोलल्या नव्हत्या त्या। शुभ्रा प्रिया कोणाला काही माहिती नाहीये, कुठे गेल्या असतील त्या। वसुधा जरा शांत हो, गोंधळून प्रश्न सुटत नाहीत, शांत डोक्याने सोडवायचे असतात। हो बाबा, पण मला काळजी वाटते। म्हणजे काय माहिती का, त्यांनी एक कसलं तरी खूळ घेतलं होतं डोक्यात। मला सारखं म्हणत होत्या एक कोणतरी झोपेत चालणारी बाई आहे तिच्यासारखी मी उठून घराबाहेर चालत जाणार नाही ना म्हणून सारखं तेच म्हणत होत्या। मला फार काळजी वाटते। त्या आता कुठेतरी गेल्या, त्यांना पुन्हा चक्कर आली। म्हणजे एक मिनिट, ती थोड्या वेळापूर्वी खोलीतच होती, हो। तिथून ती बाहेर पडली याचा अर्थ घराच्या आसपासच असेल। तू प्रियाला शोधायला पाठव बघू। प्रिया ए आल्या वाटतं। वंश पण ना, आहो बाबा
चंदू, तू आता वंसना पाहिलंच येताना कुठे? काय झालं एवढं का घाबरलीस तू? अरे त्या कुणाला काही न सांगता अचानक निघून गेल्या. कुठे गेल्यात देव जाणे. असेल इथेच कुठेतरी. तू कशाला टेन्शन घेतेय? अरे टेन्शन का घेतेस, काय विचारतोस? काल त्यांना असं झालं आणि आज काय झालं काल? आता बाबा ती सगळी कहाणी तुला मी नंतर सांगते. तू प्लीज एक काम कर, जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन बघ कुठे दिसतात पूनम का. काकूला फोन केलास का? हा, तिच्याकडे जाते ना बऱ्याचदा ती. अरे बाबा मी करते फोन, पण अजून त्या तिथेही पोहोचल्या नसती. तू जा ना जरा. ठीक आहे मी जाऊन बघतो, तू काळजी करू नकोस. आज मी जाऊन येतो. शुभ्रा, अगं शुभ्रा. हॅलो. हॅलो, मी वसुधा बोलते. पूनम आहे का? नाही, पूनम बाहेर गेली आहे. कशा आहात तुम्ही? हा, मी बरी आहे. अहो तिथे कुसुमहंस आल्यात का हो? नाही. का? काय झालं? अहो कुणाला न सांगता ते कुठे निघून गेले आहेत घरातनं. आम्ही सगळीकडे शोधाशोध करतोय. म्हटलं तुम्हालाही विचारून बघावं म्हणून फोन केला होता. अहो जवळपास कुठेतरी गेले असतील, येतील. काळजी नका करू. काळजी करण्यासारखंच घडलंय म्हणून जीवाला घोर लागून राहिलाय. म्हणजे काय झालं? आता काय सांगू तुम्हाला. अहो काल रात्री त्यांना अचानक चक्कर आली. म्हणजे त्यांच्या रूमच्या दरवाजाशी पडलेल्या दिसल्या त्या. अरे त्या दरवाजापर्यंत कशा आल्या ते त्यांना आठवतही नव्हतं. अशा परिस्थितीत त्या कुठे गेल्या, त्यांना तिथे बाहेर काही झालं तर काही समजत नाही मला. मम्मा, माझं सुख मिळवता मिळवता मी जर तुला गमावून बसले तर? असं का बोलतेस तू? कळेल तुला, लवकरच कळेल. हॅलो. सुलेखा. हॅलो मामा. नाही, माझ्या बाबतीत असंच घडलंय. त्याची आठवण झाली मला. विश्वास ठेवा माझ्यावर. काय सांगा ना. माझ्या बाबतीत पण असंच झालं होतं. मी माझ्या हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण खरंच सांगते तो मी केला नव्हता. हो पण मामा, या गोष्टीचा आता इथे काय संबंध आहे? आहे, संबंध आहे. त्यावेळी सगळ्यांना असं वाटलं की मीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून, पण तो सुलेखाने माझ्याकडून करवून घेतला होता. अहो तुम्ही काय बोलताय मामा? म्हणजे आता सुलेखाचा काय इथे संबंध? अहो कुसुम वंसन तिची भेट तरी झाली का? तिचा काय आहे इथे संबंध आता? तेव्हाही सगळ्यांना असंच वाटलं होतं. मी खूप सांगितलं पण माझ्यावर कुणी विश्वास नाही ठेवला. हे बघा, माझं ऐकून घ्या. कुसुमताईंबद्दल मला काही वाईट बोलायचं नाही आहे, पण बरं मी फोन नंतर करते. हा फोन. हॅलो हॅलो वसुधाताई. मी काय विचारते आणि ह्या काय बोलताय? जवळपास सगळीकडे बघून आलो पण कुठेही दिसली नाही ती. एखाद्या बाबाच्या आश्रमात शोधायला हवं होतंस. एक दोन आश्रमही बघितले पण तिथेही नाही गेली. पण तू पूनम काकूला फोन केला होतास का? केला की. तिथे नाही गेल्यात त्या. अरे देवा, मामा माझं चुकलो हो. तरी त्या मला सारखं सांगत होत्या, वहिनी माझ्यावर नीट लक्ष ठेव, लक्ष ठेव. चुकलंच माझं. वसुधा, तुझं काही चुकलेलं नाहीये. उगीच स्वतःला दोष लावून घेऊ नकोस.
काही ती झोपेत बिपेत चालत गेलेली नाहीये. झोपेत चालत गेली म्हणजे? अरे बाबा, काल रात्री त्यांना चक्कर आली होती. त्या दरवाजाच्या बाहेर खोली बाहेर पडलेल्या दिसल्या. दरवाजापर्यंत कशा आल्या ते त्यांना आठवत सुद्धा नव्हतं. मला असंही वाटून गेलं की पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करावी, पण काय घडलं ते मलाच माहिती नाही, तर जाऊन नोंदवणार काय ना. बाबा, बाबा कुठे गेले असतील होत्या? अहो, इतका वेळ झाला, जवळपास कुठे गेले असते तर एव्हाना यायला हव्या होत्या ना. माझं तर काही डोकंच चालत नाहीये हो देवा. आता आणखीन काही संकट नको रे बाबा. श्रीराम श्रीराम. आदिनाथ शास्त्री, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अरे आत्ताच तुझी आठवण काढली आणि तुझा फोन आला. चंदूकडून निरोप मिळाला वाटतं. मिळाला. मग सुलेखाचा पत्ता सांगायला फोन केलायस? 1 मिनिट, मी लिहून घेतो. मला सुलेखाचा पत्ता माहीत नाहीये. शक्य आहे काय? गेलेली स्मृती जेव्हा परत येते ना, तेव्हा नेमक्या हव्या असलेल्या गोष्टीच आपल्याला विसरायला होतात. तुझी गेलेली स्मृती जर परत आणायची असेल तर मी प्रयत्न करायला आहेच. तुला 2 दिवसाची मुदत देतो. हे बघा, आठवायला वेळ लागेल. ठीक आहे, 4 दिवस. 4 दिवसाची मुदत देतो. 4 दिवसात तू मला सुलेखाचा पत्ता द्यायचा. तो जर विसरला असशील तर स्वप्नीलला विसरायचं. हे बघा, हॅलो हॅलो हॅलो. कुठे गेला होता तुम्ही? अगं म्हणजे काय, तुला सांगितलं नव्हतं का की मी वंश, तुम्ही मला काहीही सांगितलेलं नव्हतं. अगं असं काय करतेस? हा, ते चुकून राहिलं असेल. चुकून? काही चुका मुद्दामून करतात माणसं. म्हणजे मी तुला मुद्दामून सांगितलं नाही असं म्हणायचंय का तुला? होय, कारण तुम्हाला माहिती होतं तुम्ही कुठे जाणार हे मला कळलं तर मी तुम्हाला जाऊच देणार नाही. कुठल्या महाराजांच्याकडे गेला होता? आहेत एक, त्यांनी एक मंत्र दिलेला आहे. तो घरात म्हटला ना की सगळ्या पीडा संपतात. का हो, का अशा वागता तुम्ही वंश? का म्हणजे चक्कर आली होती मला आणि दरवाजापर्यंत कशी गेले अजून मला कळलेलं नाहीये. पूनमकडे हे कधीही घडलेलं नव्हतं, इथे घडलं. का घडलं सांग ना वहिनी, का घडलं? मला काही झालं असतं तर? म्हणजे मला माझ्या तब्येतीची काळजी नको का घ्यायला? ही काळजी घेणं आहे? कुठल्या तरी बुवा नाही तर महाराजांच्याकडे जाऊन काळजी वाढवताय तुम्ही आमची. तुम्हाला चक्कर आली तेव्हापासून जीवात जीव नाहीये माझ्या. डॉक्टरांना बोलवलं होतं मी. कशासाठी? तुम्ही ठणठणीत आहात, तुम्हाला काही झालेलं नाही हे त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी. त्याआधीच तुम्ही अशा निघून गेलात. अगं वहिनी, मी त्या महाराजांकडे गेले कारण अहो तुमची तब्येत बिघडली, त्याला कुठले महाराज काय करणार आहे? अगं असं आपल्याला वाटतं, पण ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत ना त्या त्यांना फक्त कळतात. कृपा करून सोडून द्या हे सगळं. काय कुठले महाराज घेऊन बसलात? आज जगात असं काही असतं ना तर सगळे डॉक्टरांचे दवाखाने ओस पडले असते. आज तुम्ही अशा कोणाला न सांगता सवर्त निघून गेलात. काय समजायचं मी? तुम्हाला काही झालं असतं? अगं
अगं वहिनी, अगं असं, अगं रडू नको. अगं हे बघ, रडू नको, अशी रडू नको. हे बघ डोळे पुस तू, डोळे पुस. बरं बाई, तुला सांगून जायला हवं होतं बस. मी जायलाच नको होतं असं म्हणा. बरं, जायलाच नको होतं. हा, तू तू रडू नकोस. तू, मी चहा करू का आपल्या दोघींसाठी? हा, मला सुद्धा चहा हवाय. अगं केव्हाचा चहा नाही घेतलाय. आलं बिलं घालून मी चहा करते. हा, मी चहा करते. तू तू रडू नकोस वहिनी. मी आले मी वहिनी. काय बोलायचं यांच्या पुढे? हॅलो भाई, आधी बोलतोय. बोल आधी. भाई, त्या परमेश्वरचा फोन आला होता स्वप्नीलच्या सेलवर. काय म्हणाला? त्याने 4 दिवसाची मुदत दिली आहे, नाहीतर तो स्वप्नीलला काहीही करणार नाही. बराच विचार केल्यानंतर एक पर्याय सुचलाय स्वप्नीलला सोडवण्याचा. कोणता? त्याला जे हवंय ते देऊन टाकायचं. म्हणजे? सुलेखाचा पत्ता. अरे पण आपण कसा देणार त्याला पत्ता? आय मीन, आपल्याला कुठे माहिती आहे सुलेखा कुठे आहे ते? सुलेखा कुठे आहे ते त्याला तरी कुठं माहिती आहे? आपण असाच कुठला तरी पत्ता देऊन टाकू त्याला. म्हणजे आपण त्याची फसवणूक करायची, आणि आपण त्याची फसवणूक केली ही गोष्ट त्याच्या लक्षात आली तर मग काय होईल याचा विचार कर. आता त्याने आपल्याला मुदत तरी दिली, पुढे तो आपल्याला मुदतच देणार नाही. आणि स्वप्नीलला, हे बघ भाई, आपल्याला असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे स्वप्नीलही सुटेल आणि तो परमेश्वरही अडचणीत येईल. एक मिनिट आधी आत्ता तू जिथे राहतोस तोच पत्ता आपण परमेश्वरला दिला तर, म्हणजे जो पत्ता आपण त्याला देऊ त्याच्या आजूबाजूची ठिकाणं आपल्याला माहीत असतील. नाही, नको. अरे पण का आधी? अरे तू म्हणतोस त्याप्रमाणे दोन्ही गोष्टी होतील ना त्यात. पण तरी सुद्धा नको. अरे पण का आधी? हे बघ भाई, जर मी जिथे राहतोय हे त्याला कळलं आणि त्यांनी स्वप्नीलला सोडलंच नाही तर? अरे हो, पण त्याआधी आपण तुला शिफ्ट करू ना तिथून. तुझा पत्ता त्याला देण्यापूर्वी आपण तुझी जागा बदलू. स्वप्नीललाही सोडवता येईल आणि परमेश्वरलाही अडकवता येईल. नाही, नको. हे बघ, मोठ्या मुश्किलीने मला ही जागा मिळालेला पाहिला. मी इथे भूमिगत राहिल्याप्रमाणे माझं काम करू शकतोय. जर परमेश्वरला ही जागा कळली तर इथे आसपासही मला लपायला मिळणार नाही. अरे पण मी आहे ना, मी शोधेन ना. हे बघ भाई, आपल्याकडे अजून 4 दिवस आहेत विचार करायला. आपण काहीतरी विचार करूया, आपल्याला नक्की काहीतरी ऑप्शन मिळेल. मी आता ठेवतो फोन, मी तुला नंतर फोन करतो. बाय. अभिमान, ओळखलंस मला? मी डॉक्टर प्रदीप जोशी. आपण भेटलो एकदा, तुला आठवते ना? तुझ्या आयुष्यात घडलेल्या काही घटना आठवल्या होत्या. हो अभिमान, हा, आठवायचा प्रयत्न कर. बरं मला सांग, काल तू कोणाकोणाला भेटलास?
अभिमान आठवायचा प्रयत्न कर. मला खात्री आहे तुला सगळं आठवणार आहे. आणि मी आहे ना तुझी मदत करायला. बरं अभिमान, मला सांग, तू काल कोणाकोणाला भेटलास? काल तू काय काय केलंस? तुझा मित्र विक्रांतला भेटलास ना? आठव, नीट आठव अभिमान.